नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्व? बरे आहे ना? आज आपला फर्स्ट व्लॉग आहे, तर सपोर्ट नक्कीच करा. आणि आज आपण चाललोय एका खूपच सुंदर ठिकाणी. निसर्ग, शांतता आणि भक्ती सगळं एकाच व्लॉगमध्ये, म्हणजे की आपण मढी आणि मोठा देवीला चाललो आहोत. तर चला सुरू करूया आजचा प्रवास. ही जागा फक्त देवस्थान नाही, इथे येताच मनाला एक वेगळीच शांतता मिळते. महाराजांच्या चरणी माथा टेकताच सगळे दुःख विसरायला होतात. मढीचा दरबार म्हणजे श्रद्धा, संयम आणि भक्तीचं प्रतीक. इथे आलेला प्रत्येक भक्त काही ना काही मागतोच, पण निघताना समाधान घेऊन जातो. मढीचं वातावरण खूपच साधं आणि पवित्र आहे. इथली माणसं, सेवा, प्रसाद सगळंच मनाला भावणारं. आता आपण निघालो आहोत मोठ्या देवीला. इथे येताच मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हा प्रवास जितका सुंदर आहे तितकाच भक्तिमयही आहे. डोंगर, हिरवीगार निसर्ग संपदा आणि भक्तांचा ओघ पाहून मन आपोआप प्रसन्न होतं. आणि हे आहे आई मोठ्या देवीचं दिव्य मंदिर. आईच्या चरणी नतमस्तक होताच सर्व चिंता दूर झाल्यासारख्या वाटतात. इथे आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. आई मोठ्या देवी म्हणजे श्रद्धा, शक्ती आणि विश्वासाचं प्रतीक. डोळे बंद करून जेव्हा तिचं नाव घेतो तेव्हा मन अगदी शांत होतं. इथला परिसर खूपच स्वच्छ, शांत आणि भक्तिमय आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच भक्त भाविकतेने दर्शन घेताना दिसतात. तुम्ही अजून मढीला आणि मोठा देवीला आले नसाल तर एकदा नक्की या, कारण इथे फक्त दर्शन नाही, आशीर्वाद मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.